छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले होते। या किल्ल्यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे। तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचा सुद्धा समावेश आहे। यापैकी सुमारे 111 किल्ले हे शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे। तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनवले। असे एकूण 160 किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावरती आहेत। या किल्ल्यांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत म्हणजे स्वराज्याच्या मालकीच्या त्यावेळी असलेल्या किंवा शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या आणि शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचा समावेश आहे। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात 12 मावळ्या प्रदेशातून केली। हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल, झाडी, डोंगर व नद्या यांनी युक्त होता। तेथे 8 किल्ले होते। हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता। शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता। त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगारले। हे किल्ले एक प्रकारची तपासणी चौक्याच होत्या। तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते किंवा जर प्रवेश केलास तर वापस जाण्याची हमी नव्हती। घाट व तिथे बांधलेले किल्ले: 1. अंबा घाट, रसाळगड. 2. कामथा घाट, कांगोरी. 3. कुंडी घाट, मौजगड. 4. कुंभरली घाट, जयगड. कुसूर घाट, भिवगड, टाकगड. पिंपरी घाट, सुधागड. माता घाट, भवानगड. रणतोंडी घाट, प्रतापगड. विशाळगड घाट, विशाळगड, माचाळगड. येवल्या घाट, मानगड. हे किल्ले म्हणजे एक प्रकारचे पहारेकरीच होते। तसेच त्यांनी समुद्रावरून मारा होऊ नये म्हणून किनारपट्टीची सुरक्षितता केली होती। त्यांनी तेथे प्रत्येक 19 ते 12 मैलावर सागरी किल्ला बांधला। एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे 52 किल्ले होते। पुण्यात 30 डोंगरी व 2 भुईकोट असे 32 किल्ले होते। ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले। स्वराज्य अजिंक्य राहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली। 12 मावळ क्षेत्रात असलेल्या 8 किल्ल्यांना अशेरी किल्ला, विशाळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा, तळा, घोसाळा आणि सुधागड अशा बाहेरच्या रिंगणातील किल्ल्यांचे संरक्षण होते। ह्याच पूरक म्हणून त्यांनी त्या बाहेरही साल्हेर, मुल्हेर रोहिडा, रांगणा असे रिंगण तयार केले। त्याचबरोबर त्यांनी सागरी किल्ल्यांचीही एक साखळी तयार केली। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग यांनी स्वराज्य अभेद्य ठेवले। एकदा त्यांना पंत अमात्यांनी अर्ज केला, किल्ले बहुत झाले, त्यांच्या मागे पैसा विनाकारण खर्च होत आहे। तर त्यावर महाराजांनी काय उत्तर दिले बघा. जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत. तार वास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्या उमर गुजरून जाईल पण तो आम्हाला जिंकू शकणार नाही. त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जुने नवे असे 360 किल्ले आहेत. एक एक किल्ला तो एक एक वर्ष जरी लढला तरी त्यास 360 वर्ष लागतील. शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले. सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके. येथे त्यांचे 19 किल्ले होते. कुवारी किल्ला, केळणा किल्ला, तिकोना किल्ला, तुंग किल्ला, तोरणा किल्ला, दातेगड किल्ला, दौलतमंगळ किल्ला, नारायणगड किल्ला, पुरंदर किल्ला, मोरगिरी किल्ला, राजगड किल्ला, राजमाची किल्ला, रुद्रमाळ किल्ला, रोहिडा किल्ला, रोहगड किल्ला, वासोटा किल्ला, विसापूर किल्ला, शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला. शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतातील किल्ले एकूण 11. कमलगड किल्ला, चंदनगड किल्ला, ताथवडा किल्ला, नांदगिरी किल्ला, परळी सज्जनगड किल्ला, पांडवगड किल्ला, महिमानगड किल्ला, वंदनगड किल्ला, वर्धनगड किल्ला, वैराटगड किल्ला, सातारा किल्ला. शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कराड प्रांतातील किल्ले. कसबा कराड किल्ला, भूषणगड किल्ला, मच्छिंद्रगड किल्ला, वसंतगड किल्ला. शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले एकूण 13. खेळणा किल्ला, गगनगड किल्ला, गजेंद्रगड किल्ला, पन्हाळा किल्ला, पावनगड किल्ला, बावडा किल्ला, भिवगड किल्ला, भुदरगड किल्ला, भोपाळगड किल्ला, मदनगड किल्ला, रांगणा किल्ला, विशाळगड किल्ला. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतातील किल्ले एकूण 59. मालवण, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, रत्नागिरी, सुवर्णदुर्ग, खांदेरी, उंदेरी, कुलाबा,
राजकोट, अंजनवेल, रेवदंडा, रायगड, पाली, कलानिधीगड, अर्नाळा, सुरंगगड, मानगड, महिपतगड, महिमंडन, सुमारगड, रसाळगड, कर्नाळा, भोरप, बल्लाळगड, सारंगगड, मणिकगड, सिंदगड, मंडनगड, बाळगड, महिमंतगड, लिंगाणा, प्रचितगड, समानगड, कांगोरी, प्रतापगड, तळागड, घोसाळगड, बिरवाडी, भैरवगड, प्रबळगड, औचितगड, कुंभगड, सागरगड, मनोहरगड, सुभानगड, मित्रगड, प्रल्हादगड, मंडनगड, सहनगड, सिकेरागड, वीरगड, महिधरगड, रणगड, सेठगाळगड, मकरंदगड, भास्करगड, माहुली, कावनी, पालगड।